लंडन ब्रिज कोल्हापुरात प्रथमच आयर्विन ख्रिश्चन ग्राउंड कोल्हापूर इथं कन्झ्युमर स्टॉल, फूड कोर्ट, लहान मुलांसाठी अम्युजमेंट पार्क सुद्धा आहे। जॉइंट व्हील, कोलंबस, ड्रॅगन ट्रेन, घरगुती वस्तू, क्रीडा उपकरणे, डीव्ही ॲप्लम यासारख्या गोष्टी फक्त इथंच। दररोज संध्याकाळी 5 ते 8 आयर्विन ख्रिश्चन ग्राउंड कोल्हापूर इथं। डावे पक्ष, धनुर्पेक्ष पक्ष, लोकशाहीवादी संघटना आणि पुरोगामी संघटना यांच्या वतीने आज मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या करवी निवेदन दिलेलं आहे। ही मोहीम सर्व राज्यभर सुरू आहे। आपल्या सर्वांना माहिती की 4 दिवसापूर्वी उच्च न्यायालयाने गोविंद पानसरे हे महाराष्ट्रातील एक पुरोगामी चळवळीचे जे खंदे जे विचारवंत होते आणि नेतृत्व करणारे होते, त्यांचा 2015ला खून झाल्यानंतर आज तक त्याच्यामध्ये तपासात गती नव्हती। याची स्थापना केली, उच्च न्यायालयाच्या निगराणीखाली त्याचा तपास चालला, पण गेले 1.5-2 वर्ष झालं न्यायालय जे आहे उच्च न्यायालय हे सांगत होते की तपास यंत्रणेचा सुधार नाही आहे तपासामध्ये आणि याच्याकडे साफ दुर्लक्ष केलं गेलं। आमचं सरळ म्हणणं आहे आणि जनतेसमोर पण ह्या गोष्टी आहेत की जे गृह मंत्रालय आहे किंवा सरकार आहे हे भाजप आणि महायुती सरकार आहे, त्यांनी जाणीवपूर्वक जो आहे तपासामध्ये अडथळे आणले किंवा तपासच होऊ नये अशा दृष्टीने प्रयत्न केलेत आणि आदेश दिलेले आहेत। आणि त्याच्यामुळे आपल्याला दिसतं की हे जे 5-6 आरोपींना जामीन मिळालेले आहे त्याच्यातल्या लोकांना दाभोळकरांच्या किंवा गौरी लंकेश यांच्या खुनामध्ये मुळात शिक्षा झालेली आहे। अशा आरोपींना जर विशेष अधिकार जर उच्च न्यायालय वापरत असेल तर उच्च न्यायालयाच्या एकूण कारभार जो आहे त्याच्यावरती देखील प्रश्न उपस्थित होतात। आणि त्यामुळे आमचं असं मत आहे की राज्य सरकारने त्वरित सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊन याच्याबद्दलचं अपील केलं पाहिजे आणि जामीन रद्द करून घेतला पाहिजे। आणि आम्हाला राज्य सरकारला सांगायचं आहे की तुम्ही तुमच्या विचारांच्या लोकांनीच गोविंद पानसरे, दाभोळकर यांचा खून केला आहे। तुमच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या आम्हाला जनतेसमोर दिसतात, हे भांडं आम्ही उघडं पाडू आणि तुमचा भांडाफोड करू आणि आंदोलनाच्या माध्यमातून यांच्यावरती दबाव आम्हाला करायचा आहे। तरी देखील लोकशाही आणि संविधान जर यांना सर टिकवायचं असेल तर त्यांनी किमान लाच तरी बाळगली पाहिजे आणि हे जे विचारवंत होते यांच्या गुन्ह्यांचा जो तपास आहे तो नेला पाहिजे, मास्टरमाइंड देखील पकडले पाहिजे अशी आमची इच्छा आहे। नाहीतर आम्ही आंदोलन करण्याशिवाय, जन आंदोलन करण्याशिवाय, लोकांचा दबाव सरकार वाढल्याशिवाय आम्हाला दुसरा काही पर्याय उरत नाही। डेरीतनी रांगातनी किटल्यातनी दूध हाय भारीच ग, भारीच ग, भारीच ग। दूध भारी, फॅट भारी, SNFB भारी, ही किमया फर्टिमिन प्लस ची सारी। गोकुळच्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्यानं आपल्या दूध उत्पादकांसाठी नव्यानं उपलब्ध केलेलं सीवीड युक्त मिनरल मिक्सचर फर्टिमिन प्लस। दुधाला रेट, वर्षाला वेद, आपल्या डेअरीतून आजच आणा फर्टिमिन प्लस।